तर भारतानं हा केलेला अतिशय नियोजनबद्ध आणि शिताफीनं केलेला हा एअर स्ट्राईक, या एअर स्ट्राईकबद्दल माहिती दिली होती भारतीय लष्करानं। काही वेळापूर्वीच भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ही माहिती दिली आहे। पहलगाममधला हल्ला आणि त्याच्यानंतरचा खरं तर मुंबईवर जो 26 अकराचा हल्ला झाला त्यानंतर हा पहलगामचा झालेला दहशतवादी हल्ला अत्यंत मोठा होता, अत्यंत क्रूर होता आणि त्यानंतर हे पाऊल उचलणं गरजेचं होतं असं भारतीय सैन्य दलानं पत्रकार परिषदेत सांगितलं। 25 अप्रैल 2025 को संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ने पहलगाम आतंकवादी हमले पर एक प्रेस वक्तव्य जारी किया था, जिसमें आतंकवाद के इस निंदनीय कार्य के अपराधियों, आयोजकों, फाइनेंसरों और प्रायोजकों को जवाबदेह ठहराने और उन्हें न्याय के दायरे में लाने की आवश्यकता पर जोर दिया गया था। भारत की आज की इस कार्रवाई को इसी संदर्भ में देखा जाना चाहिए। तर आपण पाहतोय की भारतीय संरक्षण दलानं, भारतीय लष्करानं ही पत्रकार परिषद घेतली होती आणि यात भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे हा स्ट्राइक डिझाइन करण्यात आला होता आणि कशा प्रकारे फक्त दहशतवादाला उत्तर देण्यासाठी या मोहिमेचं डिझायनिंग करण्यात आलं होतं, ही मोहीम राबवण्यात आली आणि कशा प्रकारे याचं नियोजन करण्यात आलं होतं जेणेकरून पाकिस्तानी नागरिकांना इजा होणार नाही, कुठल्याही प्रकारची क्षती त्यांना जाणार नाही आणि पाकिस्तानी लष्करी तळ देखील या टार्गेट करण्यात आले नव्हते। केवळ आणि केवळ दहशतवादी अड्ड्यांवरच हे हल्ले करायचे होते भारतीय सैन्याला आणि भारतीय नौदल, भारतीय वायुदल आणि भारतीय सैन्य दल, लष्कर या तिघांनी सुद्धा संयुक्त पद्धतीने कशा प्रकारे याची आखणी केली होती आणि कशा प्रकारे या सगळ्याला ही सगळी मोहीम जी आहे एअर स्ट्राईकची यशस्वी पद्धतीने ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं याविषयी खुलासा लष्करानं काही वेळापूर्वीच पत्रकार परिषदेत केला होता। तर TRFनं खरं तर या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली होती। लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी TRFचा संबंध होता आणि दहशतवाद्यांचे पाकिस्तानसोबतचे संबंध आहेत हे खरं तर उघड आहे, हे जगत जाहीर आहे आणि त्यामुळे पहलगाम हल्ल्यात 25 भारतीय नागरिकांचा आणि एका नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला होता। या निरागस नागरिकांचा बदला घेण्यासाठी, या मृत्यूंचा बदला घेण्यासाठी ज्या प्रकारे या निष्पापांची हत्या करण्यात आलेली आहे, त्यांचा धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आली होती, त्याचा बदला घेण्यासाठी हा स्ट्राइक करण्यात आला। पहलगाम का हमला अत्यधिक बर्बरतापूर्ण था, जिसमें वहां मौजूद लोगों को करीब से और उनके परिवारों के सामने सिर पर गोली मारी गई। हत्या के इस तरीके से परिवार के सदस्यों को जानबूझकर आघात पहुंचाया गया, साथ ही उन्हें यह नसीहत भी दी गई कि वे वापस जाकर इस संदेश को पहुंचा दें। यह हमला स्पष्ट रूप से जम्मू और कश्मीर में बहाल हो रही सामान्य स्थिति को बाधित करने के उद्देश्य से किया गया था। चूंकि पर्यटन फिर से अर्थव्यवस्था का मुख्य आधार बन रहा था, इस हमले का मुख्य उद्देश्य इसे प्रतिकूल रूप से प्रभावित करना था। तर आपण पाहतोय खरं तर